चंद्रपूर जिल्ह्यातील पुन्हा एका युवकावर आणि वृद्ध व्यक्तीवर बिबट्या वाघाने हल्ला केलेला आहे। या वाघाच्या हल्ल्यात दोघेही सुदैवाने बचावले असले तरी गंभीर असल्याचे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। वाघाचा हल्ला गाव परिसरात झाला आहे। या हल्ल्यात सूरज राजेंद्र ठाकरे आणि धर्मदास दादाजी शेंडे जखमी झाल्याने परिसरात नागरिकात व शेतकरी आणि शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सिंदेवाही तालुक्यात अनेक महिन्यापासून मानव वन्यजीव संघर्ष बघायला मिळत आहे। गावातील अनेक पाळीव प्राण्यांची बळी गेली आहे। याबाबत वन विभागाला माहिती असून वन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकरी करत आहे। काही महिन्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आले होते। तेव्हा त्यांना सांगितले होते की मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करू, सोबतच वन्यजीवांपासून शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण व सोलर कुंपणाचा लाभ देऊ व वन विभागाकडून लोकांना मदत करण्यासाठी मजबूत गाड्याही उपलब्ध करू। वनरक्षक आरएफओ यांना संरक्षणासाठी हत्यारे सुद्धा देऊ असे प्रतिपादन वनमंत्री नाईक यांनी केले होते। मात्र आजही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकात विविध चर्चा उधाण आले आहे। न्यूज एक्सप्रेस साठी मिथुन मेश्राम यांची बातमी। गेल्या काही महिन्यापासून आंबोली, वानेरी, रामाळा या क्षेत्रामध्ये वाघाने गावात येऊन कुणाच्या शेळ्या असतील, कुणाच्या म्हशी असतील, कुणाचे कोंबड्या असतील यांची शिकार आजपर्यंत बिबट वाघ करत होता आणि कुणाला अनेकदा गावामधून वाघ फिरताना दिसला आहे। आणि आज चक्क वानेरी या गावामध्ये गावालगत 2 व्यक्तीवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये ते व्यक्ती बचावले, जेणेकरून त्यांना किरकोळ जखम झाली, पण तो मानवी हल्ला वाघाने केलेला आहे। तर वारंवार सूचना फॉरेस्ट डिपार्टमेंटला देऊन सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट याकडे लक्ष देत नाही आहे। तर माझी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटला एवढीच मागणी आहे की त्यांनी त्या वाघाचा बंदोबस्त करावा किंवा त्या वाघाला पकडून कुठेतरी त्याला राहता येईल अशा ठिकाणी त्याचं स्थलांतरण करावं। नाहीतर हे जर केलं नाही, त्या वाघाचा बंदोबस्त केलं नाही, तर आम्ही काही दिवसामध्ये म्हणा किंवा आम्ही जर त्यांनी असंच जर त्यांचं चालू राहील तर आम्ही तीव्र आंदोलन करू।